त्यांना फार क्रिकेटची त्यांना आवड आहे. गावाला स्पर्धा असू द्या, ठाणा मुंबईमध्ये असू द्या, आणि आमचे मित्र बंधू आहेत निवे रामोडीचे स्वप्नीलजी सकपाल यांनाही विनंती असेल व्यासपीठावरून स्थानबद्ध आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. सामन्याकडे घेऊन जातोय आर्यनला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अजयजी जाधव साहेबांकडे आपणच हस्ते द्यायचंय. हॅलो दंडवत विजयजी शेट्टे. तर नक्कीच आपल्याला मोठी एक लढत पाहायला भेटते. तर एका बाजूला शिशोभ क्रीडापटल लिव्हे, तर एका बाजूला तलवट बलवीर सग्ग. तर ह्या अगोदरचे बॅच भास्करजी महापदेव साहेबांकडून इथं बक्षीस आलेलं आहे. एका ओव्हरला जर 3 विकेट जर घेतल्या आपल्या शिवशंभो निवेच्या गोलंदाजाने तर त्यांना 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल याची नोंद घ्यायची. धटवत सर चला मॅच कडे झाल्या पाहिजे. जोडी पहिल्यात आली ते पाहिजे. स्ट्राईक केलं तो फलंदाज आर्यन, डॉग स्ट्राईकला फलंदाज या ठिकाणी संतोष दादा वामनराव पालांडे तलवट पाली यांच्याकडून मंदिराकरता 1111 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद. चला सलापीची जोडी पहिल्यात तलवट बलवीर सगाची आर्यन तो नितेश स्ट्रायकिंगला फलंदाज आर्यन, नॉन स्ट्राईकला नितेश. प्रगतीपथावर पहिलंच गोलंदाजी घेऊन येतोय. 2 मिनिटं. मच्छिंद्र शिंदे भटूत विजयजी शिंदे, ऋग्वेद राजेंद्र सावंत आणि ऋतुराज राजेंद्र सावंत, रवींद्र सावंत यांच्याकडून 200 रुपये प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाज आर्यन या आपण 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. तर सामन्याकडे घेऊन जातोय. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय मच्छिंद्र शिंदे. तर एक स्फोटक गोलंदाज म्हणून समजला जाते. पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यजमान संघ शिवशंभो निवे विरोधात तलवट बलभीम. 4 षटकांचा सामना असेल. स्वयंसेवकाने विनंती आहे सामना चालू असताना ग्राउंडमधून कोणी जाऊ नये. सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. सर्व सदस्यांना विनंती आहे डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू आपण स्वतः आणून द्यायचा आहे याची नोंद घ्यायची आहे. सामन्यातील पहिलं षटक घेऊन आलाय मच्छिंद्र शिंदे. फुलटॉस चेंडू आता पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते. ओमकार चेंडूच्या समोर येतोय. तू मय झाले पण 1 धाव घेण्याचे यश आले. 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 ने वाढते संघाची धावसंख्येचा श्री गणेशा झालाय शिवशंभो निवेच्या विरोधात तलवट बलवीर संघाची. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते बिनबाद 1 धाव. बिनबाद 1. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय मच्छिंद्र शिंदे. फलंदाजीचे आले आर्यन आणि नितेश. सलामीची जोडी अजूनही मैदानात. एक हाय व्होल्टेजचा सामना असेल. काय क्षेत्ररक्षण सजवलंय शिवशंभो निवे संघाने. यजमान संघ आहे. प्रत्येक चेंडूवरती मला वाटतं क्षेत्राची व्यवहार रचणार मच्छिंद्र. पुढचा चेंडू होता मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय शिवा. तर 1 धावेवरती समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय कारण मोठा सामना आहे. हाय व्होल्टेजचा सामना आहे. करो या मरो ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण आपल्या संघाचा आपल्या गावचा प्रतिष्ठेचा प्रश्न इथं येऊन उभा राहिला आहे. पहिल्या फेरीतील सामना आहे तलवट बलभीम विरोधात शिवशंभो निवे. हाय व्होल्टेजचा सामना आहे. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय लॉंगऑफच्या दिशेने. पॉवर प्ले चेंडूच्या समोर येतोय निवृत्ती मापदी. 2 धावा घेण्यात यश. तू मय झाले पण चेंडूची जर अचूक फेक झाली असती तर नक्कीच मला वाटतं तिथं धावबाद होण्याची दाट शक्यता होती. पण थोडासा पंचांचा निर्णय येतोय कारण थोडासा कानमंत्र देत आहेत पंच धनंजय कोहली, स्वप्नील मोरे. एक तटस्थ पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. स्वयंसेवकांना एक विनंती असेल की बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू आपण स्वतः आणून द्यायचा आहे. पंचांची वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. त्या नेटवर कोणी बसू नका विनंती असेल. सीझनचे जे नेट आहेत कोण बसले तिथे सूचनांचं वारंवार पालन करा. आताचा डो असेल फिट कंपल्सरी फेकी तो नो. ओके नो. तर पंचांचा स्वर चेंडूचा मारा झालाय. नोचा इशारा येतोय. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. आमच्या
गुणलेखकाच्या भूमिकेत कामगिरी पाडताना दिसत आहे तो नितीन सकपाल नेवे रामवाडीचे सुपुत्र आहेत. संघाची धावसंख्या होते 5 धावा धावफलकावरती लागत आहेत. 5 धावा धावफलकावरती लागत आहेत. आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष महेशजी मापदी उर्फ MM, त्याचप्रमाणे शिवशंभू मंडळाचे अध्यक्ष परशुरामजी मोरे साहेब. जरी 2 दिवसाची ही क्रिकेट रजनी टुर्नामेंट असली पण ही मला वाटतं वर्षभराची मेहनत असेल यात म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण दोन्ही अध्यक्ष व्यासपीठावर विराजमान झालेत आणि आपला यजमान संघ इथे खेळतोय याचा सहनिशा बघताय. कारण थोडासा मला वाटतं जीव पण घाबरलेला असेल या 2 अध्यक्षांचा. स्क्वेअर चेंडूचा मारा होतोय, अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 1 नेवरते 6 धावा. 6 धावा धापलकावरती लागतायत. चांगला फटका मारलाय. झेल मात्र तिथं होत नाही. झेल मात्र तिथं सुटतोय पण फलंदाजाला 2 धावा घेण्याचे यश आले. सर तर ह्या अगोदर मॅच विजय ठरला होता म्हणजे ओंकार मित्र मंडळ चोरोडे. तर आपण विजय संघ जर ठरलेला संघ तर म्हणजे ओंकार मित्र चोरोडे संघ म्हणून आर्यन उतेकर कुठे आपण असाल त्याने आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. आपण सलमान चेटक घेऊन जायचं आहे. तर चांगली गोलंदाजी आणि गडी बाद होतोय डीजे. भजनी मंडळ आहेत. कारण चोरोडे गाव जर म्हणायला गेलं तर सर्व भजनी मंडळ आहेत सांप्रदायिक भजन मंडळ म्हणून. कारण ढोलकीपट्टू आहेत मच्छिंद्र शिंदे असतील, विजयजी शिंदे, परत निलेश चव्हाण सुद्धा असतील. खरोखर चोरोडे गावामध्ये एक भजनी मंडळ आहे सर्व. तर नक्कीच सामन्यातील दुसरं षटक घेऊन आलाय तो विशाल कदम. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. क्षेत्ररक्षणाच्या समोर चेंडू अडवतोय. 1 धाव पूर्ण होते. एक पहिलं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते 9 धावा. 9 धावा धावफलकावरती लागताय. संजयजी उतेकर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे या. डावे एसटीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू. पंचांचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 10 धावा धावफलकावरती लागताय. 10 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अकोटप्याचा चेंडू होता. काय गोलंदाजी. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. पंचांचा इशारा येतोय. 11 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक समाप्तीनंतर. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे ऑपरेटर कांबळी. नो चेंडूचा इशारा येतोय आणि
या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत 1ने वाढते. हॅलो, नो कसलाय पंच थ्रो. तर पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील याची सर्व खेळाडूंनी योग्य ती नोंद घ्यायची. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व खेळाडूंचं, संघांचं आम्ही शिवशंभो क्रीडा शिवशंभो चषक 2024मध्ये हार्दिक स्वागत केले जाते. मगाशी जो सामना झाला त्या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो आर्यन. मी विनंती करतो तर लक्ष्मणदी मापदी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते त्यांना सामनावीर म्हणून त्यांनी सन्मानित करावं. सतीजी उतेकर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. फ्रीट कंपल्सरी आहे. फ्रीट आर्यन याला सन्मानित केलं जाते. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं या सामन्यामध्ये आणि आपल्या संघाला तर सामन्यातील दुसरं षटक घेऊन येतोय. तर बबली वेअर म्हटलं तर दामणार नाही. सुधीरजी मापदी मोठा प्रहार केला. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये 2 धावेसाठी संघाची धावसंख्येत बदल होतोय, 2ने वाढते. चौदा धावा धावफलकावरती लागतायत. 14 धावा धावफलकावरती लागतायत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना राजू शिंदे यांचं इथं आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. चांगला फटका मारलाय लॉंगअपच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार डीजे. होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश येते. एक चांगल्या प्रकारचं रनिंग द बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांमध्ये. जर प्रत्येक गोलंदाजांनी कुठल्याही गोलंदाजांनी जर 3 विकेट घेतल्या तर लक्ष्मण मापदी साहेबांकडून 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. पंचांचा इशारा येतोय 2 धावेसाठी. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 22 धावा धावफलकावरती लागतायत. आमचे ठाण्या कालव्यामधले ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन त्यांना विनंती असेल त्यांचंही इथं हार्दिक स्वागत केलं जाते आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं. चांगला फटका मारलाय पण नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू आडलाय पण फलंदाजाला त्याचा फायदा जातोय. 2 धावा घेण्यात यश आले. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते, 2ने वाढते. 24 धावा धावफलकावरती लागतायत. सचिनजी साहेबांना एक विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हा. त्याचप्रमाणे चोरणे जखमीच्या वाडीचे सुपुत्र वसंतजी मोरे साहेब यांचं इथं आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. पुढचा चेंडू त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू, वाईट आणि डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू आहे. अशा 2 धावा. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 26 धावा धावफलकावरती लागतायत. 26 धावा धावफलकावरती लागतायत. आमचे साथी स्कोरर नितीनजी सकपाल, निवे रामवाडीचे सुपुत्र, गेली 25 ते 30 वर्षे दांडगा अनुभव असलेले क्रिकेटपटू स्कोररच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहे. झेल मात्र तिथं सुटतोय आणि 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1ने वाढते. 27 धावा. डीजे ऑपरेटर.
अजित प्रगतीपथावरती तिसरं शतक घेऊन येतो ते म्हणजे अजित उतेकर पडून येतोय. कारण चांगली सुरुवात केली ते म्हणजे तलवीट बलवीर सकाळी आता म्हणजे 2 ओव्हर चालू सकाळची धावसंख्या 27 झाले. चांगली सुरुवात तलवट बलवीर संघाची आणि क्षेत्ररक्षक करतोय ते म्हणजे यजमान संघ शिशोबो डिव्ही संघ. स्ट्रायकिंगला फलंदाज नितेश पंच व्हाईट घोषित करतात. एक व्हाईट टी आवडतं धावबेटी धावसंख्या झाली तलवाट बलवीर संघाची ती म्हणजे 28. चांगला अचूक टप्पा आणि अचूक गोलंदाजी केली ते म्हणजे अजितने. तर चांगली आपल्याला शेवटचे चेंडू परत एक जिंतपट पाहायला भेटत. पुन्हा एकदा त्या दिशेला चाललाय. पुन्हा एकदा व्हाईट येतोय. व्हाईटची भरसाद होते तलवाट बलवीर संघाची धावसंख्या वाढवते. धावडी वाढवते संघाची धावसंख्या 29 सॉरी. अजित पद चांगला चेंडू कपक करावं लागेल आपल्या स्वतःच्या टीमला कारण यजमान संघ आहे. पुढे एकदा मोठा महाराजा नादात बघूया पंच डी झोड मध्ये जातोय. पंच किती धावा भेटतात? एकच धावा भेटते. एका धावडी संघाची धावसंख्या 30 वरती चालली. तर यजमान संघाने तलवट बलवीर संघाला तर जकडून ठेवला तर नक्कीच आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला भेटेल. तर नक्की जर म्हणायला गेलं ना शिवशोपी डिबे संघामध्ये असे 4 बॅट्समन आहेत. एक निवृत्ती असेल, कुडाल असेल, बचित्र शिंदे आणि असे खेळाडू आज शिवशोपी डिबे संघाकडून पाहायला भेटेल यजमान संघाकडून. पुन्हा एकदा डी झोड मध्ये जातोय. डी झोड मध्ये एकच धाव एका धावटी वाढवायचा लागते तलवट बलवीर संघाला. सगळ्यांची धावसंख्या 31 वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो मोठा फलंदाज नितेश. नॉन स्ट्राईकला सागर सॉरी स्ट्राईकला तो सागर. नॉन स्ट्राईकला तो नितेश. त्या ठिकाणी चांगला समर्थ गोलंदाज आहे तो म्हणजे अजित तो पुन्हा एकदा त्या दिशेकडे चाललाय. बघूया एकच धाव भेटते डी झोडमध्ये सगळ्याची धावसंख्या 32 वर आकड्यावरती तलवट बलवीर संघाने. नक्कीच शिवशोपी डिव्ही संघाने टॉसचा बॉक्स विनर घेऊन क्षेत्ररक्षक स्वीकारला आणि मात्र फलंदाजीला प्राचार्य केलं ते म्हणजे तलवट बलवीर संघाने. 1 गडी 5 संघाची धावसंख्या 32. पुन्हा एकदा मोठा फटका दिलाय. बघूया बिग 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 षटकार 6 धावा डीजे. चालले म्हणजे 38 आधुनिक प्रगतीपत्र तिसरं शतक चालू असताना चांगली सुरुवात केली तलवट बलवीर संघाने कारण यजमान संघाला कारण जकडून ठेवलंय तर म्हणजे तलवट बलवीर संघाला. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे नितेश असेल. गोलंदाजीवरच्या भागावरती तो म्हणजे अजित. पुन्हा एकदा पुढेचा नादात होता. बघूया तर चोरटी धाव मांडावं लागेल तलवट बलवीर संघाला. 1 ने होती सगळ्याची धावसंख्या 29 सॉरी 39 काही चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे अजितचे. त्या ठिकाणी मोठा फटका आहे. बघूया मोठ्या फटकामध्ये किती धावा भेटतात? 2 धावा पूर्ण 2 धावा. तर नक्की जर म्हणायला गेलं तर शिवशोपी डिव्ही संघाने 3 ओव्हर समाप्त संघाची धावसंख्या 1 गडी 5 41. अजून शेवटचं शतक महत्वाचं असेल तर नक्कीच जर सर म्हणायला गेलं ना म्हणजे यजमान संघाला जेव्हा आपल्याला विजेच्या खिशामध्ये टाकायचं नक्कीच आपल्याला शेवटच्या चेंडूवरती एक अचूक टप्पा अचूक गोलंदाजी करावा लागेल. आता मात्र जर मोठा टेन्शनमध्ये पाहायला भेटतोय तर म्हणजे बचित्र शिंदे आणि सुधीर महापती पडून कारण 2 बाजे सुधीर जे महापती बोलत असतील कारण म्हणजे 2 गोलंदाज बाहेर पडले म्हणजे बचित्र शिंदे आणि म्हणजे कुडाळ पडून. कारण जर म्हणायला गेलं ना जेव्हा आपल्या स्वतःच्या टीमला जेव्हा गोलंदाजीवरती मॅच तर गोलंदाजीवरती असते
आणि खरोखर त्याच आतापर्यंत शेवटचं शतक घेऊन आलं. गोलंदाजाचं नाव आहे गोलंदाज सिद्धेश. सिद्धेश स्ट्रायकिंगला फलंदाज सागर, न स्ट्रायकिंगला फलंदाज नितेश, गोलंदाजीवर येतो तो सिद्धेश. पुन्हा एकदा मोठा फटका असेल बघूया. क्षेत्ररक्षण खाली होते, झेल होते का बघा बचिंद्र शिंदे. झेल सोडलाय, मोठा फटका असेल. 2 धावा खरोखर जर बचिंद्र शिंदे जर बडायला गेला तर आपल्याला झेल टिपणं गरजेचं आहे, कारण झेलवरती मॅच आहे. कारण आपल्याला झेल टिपल्यानंतर त्या खेळाडूने जीवदान भेटतो आणि जीवदानचा फायदा आज सागर घेतो का शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सिद्धेश तू सागर, सागर तू सिद्धेश. सिद्धेश मारा करतो म्हणजे सागरला आणि सागर मारा करतो म्हणजे नितेश सिद्धेशला. पुन्हा एकदा काय चेंडू शिल्लक असते म्हणजे सागरसाठी बघूया. पुन्हा एकदा सुरुवात सिद्धेश तो सागर. हाय बता दिदा चेंडू खरोखर पंच घोषित करतायत. दोन्ही अवंत धाव भेटल. अंपर बटन दाबा. हॅलो हॅलो. या ठिकाणी 15 फेडरेशनचे उपाध्यक्ष योगेशजी जाधव साहेब आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मी विनंती करतो व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या चोरणे गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतदादा मोरे सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं आहे. हॅलो अंपर रनआउट आहे ना अंपर. बॅट्समॅन नेम सांगायचा आहे. संगम येतोय. सागरची जागा नीट आला तर म्हणजे संघ पण फ्री टॉक कंपल्सरी असेल. डो कंपल्सरी असेल. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आहे. बॉलर नेम ओमकार शिवम. बरोबर पंच व्हाईट घोषित करतात. व्हाईटची सकाळची धावसंख्या होते ते पुढचे 45. आतील मात्र 4थे शतक बारगत असताना चांगली सुरुवात. मला असं वाटतं शिवशोभी दिवस सकाळी चालू गोलंदाजी जरा मला असं वाटतं की सराव करतात का काय, कारण आपल्याला यजमान संघ आहे तर यजमान संघाला विजयच्या वाटचालीला घेऊन जायला लागेल म्हणजे शिवशोभी दिवस सगळ्याला. हाय मात्र पंच दिदा चेंडू खरोखर चेंडू काय समजत नाहीये संगमला आणि सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते ते म्हणजे शिवम सत्यम शिवम सत्यम शिवम सुंदर. पुन्हा एकदा चेंडू संगमला शिवम यांचा. शिवम तो संगम मोठा फटका असेल बघूया. क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल सोडलाय. पुन्हा एकदा झेल सोडलाय प्रवीण ह्यांच्या हातातून. मोठा फटका असून 2 धावा. 2 धावडे सगळ्याचे वाटचालीकडे तिकडे चाललाय. त्याला बेटा बलबीर सलग 47 धावा. चांगलं मोठं आव्हान ठेवून अजून सगळ्याची स्कोर लेख झाले आहे. आता त्याचप्रमाणे मला ते आमचे दिग्दर्शक समालोचक सिद्धेश होतेकर त्यांचे सुद्धा इथं शुभ आगमन होत आहे. त्याने सुद्धा आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्या ठिकाणी चांगला मोठा फटका दिलाय संघपाठी बघूया. 5 हात वरती करतात. एक आवत धाव भेट 2 गडी बाद सगळ्याची धाव सगळ्यात तलवाट बलवीर सगळ्याची ते म्हणजे 48 2 गडी बाद. नेत्याची जागा
आज मात्र प्रवीणची भापती आज गच्चा क्षेत्रशे म्हणून मी तर बोलू शकतो गच्चा क्षेत्रशे म्हणून पाहायला भेटेल. पहिली कॅच सोडली त्याच्यानंतर तिथं एक धावा होती तिथे 2 धावा दिल्या प्रवीण भापतीने. सकाळची धाव संख्या होते 2 ते म्हणजे 49. म्हणजे आज ह्या 50चा टार्गेट करतो का तर म्हणजे तलवट्ट बलबीर संघ पुन्हा एकदा शिवम तो सकाळची धाव संख्या 50. विकेट का अंपर 3 गडी बाद. सगळ्याची धावसंख्या 50. 24 चेंडू 51 धावाची गरज 51 धावा 24 चेंडू असं समीकरण बदलतोय आणि 51 धावांचा डोंगर पार करायचा आहे ते म्हणजे यजमान संघाला शिवशोभी डिव्हिस संघाला. हॅलो तर धन्यवाद बेलेकर. संघाची धावसंख्या होते 50. 24 चेंडूत विजयासाठी 51 धावांची गरज. त्याचप्रमाणे इथे सिद्धेश उतेकर वावेगावचे सुपुत्र आहेत समालोचक एक मोठा आवाज आहे त्यांचं इथं आगमन झालेलं त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत केलं जातंय. यानंतर या ठिकाणी आमचे मित्रबंधू सतीशदादा उतेकर आलेले आहेत तर यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. दादा आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. निलेशजी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. शाल आणि पुष्पगुच्छ. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे ज्यांनी 2रा क्रमांक या ठिकाणी ज्यांनी बक्षीस दिलं ते आमचे स्नेहांकित मोरे सलग 2ऱ्यांदा. गेल्या वर्षी त्यांनी 1ल्या क्रमांकाचं बक्षीस दिलेलं 25,000 आणि यावेळेला त्यांनी 2ऱ्या क्रमांकाचं दिलंय 20,000. तर मी त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी सतीशदादा आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे वसंत मोरे साहेब आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांनी देखील या ठिकाणी यायचंय. मोरे साहेब आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी हे केलेलं आहे. प्रत्येक षटकाराला आमचे मामा शिवराम मामा चव्हाण आणि आमचे दादा भास्कर दादा सकपाळ यांच्याकडून 100 रुपयाचं प्रत्येक षटकाराला बक्षीस लावण्यात आलेलं आहे. याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय मोरे साहेब आलेले आहेत वसंतजी मोरे साहेब त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया. कडक आणि साहेबांनी आपल्या या कार्यक्रमाची जी बातमी आहे ती पेपरला दिली त्याबद्दल देखील मी त्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. हॅलो टायको डीजे और जी आपण ऑटो लागलेली आहे गाडी नंबर 4546 जी आपली जी ऑटो लावलेली आपण प्लीज जरा पार्किंग मध्ये लावायचे. 4645 ऑटो रिक्षा. हॅलो तर सामन्याकडे घेऊन जातोय. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 51 धावांची गरज. शिवशंभो विरोधात तलवट बलभीम एक मोठा सामना आहे आपल्याला पाहायला मिळतोय प्रेक्षक वर्गानंतर. सलामीची जोडी मैदानात मच्छिंद्र शिंदे आणि निवृत्ती मापदी ही स्फोटक जोडी आपल्याला पाहायला मिळते. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज संगम. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 51 धावांची गरज असेल. एक मोठा हाय व्होल्टेजचा सामना आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आणि खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शिवशंभो चषक 2025 एक नावाजलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं ही भरवण्यात आलेली मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ही स्पर्धा आकारण्यात आलेली आहे. त्या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार. हॅलो तर नक्कीच तलवडी बलबीर संघाने 24 चेंडूमध्ये 50 धावा पार केल्या आणि एकावर धावांचं डोगर पार जर करायचं आहे ते म्हणजे शिवशोपी डिव्हिस संघाला सलामीच्या जोडी मैदानात बचित्र आणि सलामीच्या जोडी मैदानात प्राचार्य झाले मच्छिंद्र शिंदे आणि निवृत्ती कर विभागाशी स्पर्धा करत शिवशोपी डिव्हिस संघामध्ये असे बॅट्समन आहेत. हॅलो सुधीरजी महापती असतील, प्रवीण महापती असतील, मच्छिंद्र शिंदे आणि निवृत्ती आणि कुटाल असे खेळाडू आहेत शिवशोपी डिव्हिस संघाकडून. तर नक्कीच सामन्यातील पहिलं षटक घेऊन आलाय. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल. संगम आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. 24 चेंडूत 51 धावांची गरज. पुढचा चेंडू संगम चांगला फटका मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने, पॉईंटच्या दिशेने. मात्र तिथं क्षेत्र असता तर नक्कीच मला वाटतं प्रवीणजी थोडासा धोका पत्करावा लागला असता. पण पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. एक अवांतर धाव आणि अशी धावून काढलेली धाव, अशा 2 धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते निवे ग्रामस्थांच्या वतीनं. शिवशंभो चषक 2024 प्रथम क्रमांक 25,001, द्वितीय क्रमांक 15,001, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 5,001 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा कंपल्सरी असेल नाही कॅन्सल झालेला आहे. तर पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्यायची. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे, रवाना झाले. श्री गणेशा झाला 1 धावेने. अकोटप्याचा चेंडू होता, बॅटचा सन्मान दिलाय, चेंडूला मात्र सन्मान दिलाय. कारण मच्छिंद्र आणि निवृत्तीला माहिती आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला थांबणं गरजेचं आहे. कारण 51 धावाचा पाठलाग करायचा आहे, हाणामारी करावी लागेल, एक चांगल्या प्रकारची संत गतीने फलंदाजी करावी लागेल. एक मच्छिंद्र शिंदे, सिद्धेश गोडेकर, स्वाभिमान पक्ष, रायगड ग्रुप, टायगर ग्रुप जर लागोपाठ 3 षटकार मारल्या तर 1,500 म्हणजे 1,500चं पारितोषिक इथं आलेलं आहे. या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक आभार. पुढचा चेंडू संगम अकोटप्याचा चेंडू होता, आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला तर झेल मात्र तिथं सुटतोय आणि 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 3 धावा धावफलकावरती लागतायत. प्रवीण तो नक्की सर जर बडे गेलात एक मोठी कॅच होती तो म्हणजे शिवशोपी डिव्हिस संघाचा मोठा बॅट्समन आहे तो म्हणजे मच्छिंद्र शिंदे म्हणून. कारण मच्छिंद्र शिंदेला माहिती आहे जर मला घाई न करता जर आपल्याला संघाला पुढच्या वाटचालीकडे करायचं असेल तर आपल्याला नक्कीच षटकार चौकार अशी अपेक्षावादी ते नक्कीच जर मच्छिंद्र शिंदेला जीवदान पहिला भेटलाय. संघाची धावसंख्या श्री गणेश झालाय शिवशोपी डिव्हिस संघाचा. संघाची धावसंख्या 3 वरती. पुन्हा एकदा पहिला धक्का भेटतोय शिवशोपी डिव्हिस संघाला. बॅट इथे पॅव्हिलियन निवृत्ती. पहिला धक्का शिवशोपी डिव्हिस संघाला. डीजे हनुमंतवाडी आणि जय गणेश पोसरे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. चोरवणे हनुमंतवाडी जय गणेश पोसरे या आपण लवकर, फार उशीर करू नका. प्रवीण त्या ठिकाणी निवृत्तीची जागण्यात आला तो म्हणजे ओमकार महापती पटून ओपच्या दिशेनं कडे चेंडू बघूया. ढिसोड मध्ये जाते, एकच धाव भेटते, एका धावमध्ये समाधान मारावं लागतंय. एक गडी बाद सगळ्याची धावसंख्या शिवशोपी डिव्हिस संघाची ती म्हणजे 4 वरती. तर नक्कीच जर शिवशोपी डिव्हिस बचित्र म्हणायला लागायचं आपल्याला एकेरी धैर्य काढायचं गरजेचं नाही आहे, पण आपल्याला षटकाराची अपेक्षाबाजी करावी लागेल ते म्हणजे मच्छिंद्र शिंदेला. या ठिकाणी श्री वसंत रामचंद्र मोरे साहेब यांच्याकडून मंदिराकरता 5,001 रुपयाची देणगी दाबलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. मोठा फटका आहे, क्षेत्रक्षण खाली असेल बघूया. सेल सोडलाय,
4 धावा सकाळची धावसंख्या 8 वरती येते. हॅलो, तर नक्कीच जर मी बघाशीच वारंवार केलं कारण बचिंद्र शिंदेची जी कॅच आहे ही महत्वाची आहे. कारण बचिंद्र शिंदेची जी बॅट लागली ना तर नक्कीच आपल्याला आणि षटकार आणि चौकार अशी अफिजबाजी पाहायला भेटेल. ते म्हणजे शीर्ष सकाकडून बचिंद्र शिंदे. सकाळची धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा. आजोडी पत्र प्रगतीपत्र पहिले शतक चालू असताना सगप आहे. पंच आपल्याला सापडा सुरुवात करायची आहे कारण आपल्याला ह्यानंतर होणारा सामना हॅलो, या ठिकाणी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. तर ह्यानंतर होणारा सामना जेकडे पोसरे संघ विरुद्ध चोरोने हनुमंतवाडी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधार आपण सबळीचे कक्षपती यायचा टॉसचा बॉक्स करण्यासाठी. चला बॉलर नेम आहे प्रगतीपत्र दुसरं षटक घेऊन आला तो म्हणजे नितेश. स्ट्रायकिंगला फलंदाज ओमकार, नॉन स्ट्राईकला फलंदाज बचिंद्र शिंदे. पंच वाईट घोषित करतात. पहिला वाईट होते. सगळ्याची धावसंख्या 9 वरती होते. 1 गडी बाद 9 शिशोपीठ विसर्गाला नितेश येतोय. प्रगतीपत्र दुसरं षटक घेऊन येतोय नितेश. चला ह्यानंतर होणारा सामना जय गणेश पोसरे विरुद्ध चोरोणे हनुमंतवाडी संघ. आपण कुठे असाल त्यांनी सबडीच्या कक्षामध्ये यायचं आहे टॉसचा बॉक्स करण्यासाठी. पुन्हा एकदा वाईट घोषित. संघाची धावसंख्या 10 वरती होते. तर नक्कीच जर बलबीर तलवट संघाला अचूक टप्पा आणि अचूक गोलंदाजी आणि अचूक क्षेत्ररक्षण पाहायला भेटल तलवट बलबीर संघाला तर विजयच्या वाटच्याकडे जायचं असेल तर नक्कीच आपल्याला चांगला क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी बनून करावं लागेल. आपल्याला सुरुवात नितेश तो ओमकार. पुन्हा एकदा मोठा फटका असेल. क्षेत्ररक्षण खाली आहे. बघूया झेल टिपतो का. पुन्हा एकदा झेल सोडलाय. खरोखर मी बघत पासून वारंवार करतोय कारण आपल्याला झेल टिपणं गरजेचं आहे. कारण हे 2 खेळाडू असे मोठे खेळाडू आहेत मच्छिंद्र शिंदे आणि ओमकार. संघाची धावसंख्या 11 वरती पोच झाले शिशोपीठी व संघाची. कारण आपल्याला अजूनही 40 धावांचा डोंगर पार करायचा आहे. 51 धावांचा डोंगर पार करावं लागेल ते म्हणजे शिशोपीठी व संघाला. खरोखर आपल्याला अचूक टप्पा अचूक गोलंदाजी त्या ठिकाणी चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला भेटते शिशोपीठी संघाकडून. मोठा फटका असेल मच्छिंद्र शिंदेच्या बॅटमधून. बघा किती धावा भेटतात. 5 हात वरती करतायत. 6 धावा षटकार डीजे. ₹101 बक्षीस मला वाटतं या ठिकाणी शाखा प्रमुख आमचे रुपेजी पालांडे, मामा शिवराम चव्हाण आणि भास्करजी सकपाळ यांनी असे ₹300 बक्षीस मिळालेलं आहे. दडवा तर नक्कीच जर मच्छिंद्र शिंदेला माहिती आहे कारण मला जीवितड भेटलाय की जीविताचा फायदा याच खाल्ल्याचं बैदड होती. षटकार आणि चौकार अपयशी करायला लागेल. मोठा फटका असेल. बघूया किती धावा भेटतात. मच्छिंद्र शिंदे संघाची धावसंख्या 1 ती वाढते ती म्हणजे 18 धावसंख्या. खरोखर आपल्याला ह्या शेवटच्या चेंडूपर्यंत एक झुंजपटू पाहायला भेटेल. आजोडीपत्र संघाची धावसंख्या ती म्हणजे 18 झाली. कारण 2 षटकांमध्ये किमान जर 25 धावा जर उभारल्या तर 12 चेंडूमध्ये सुद्धा 26 धावाचं डोंगर पार करावं लागेल. कारण असं समीकरण बदलू शकतो. तीच मॅच ओल्डर मॅच एका बाजूला तलवट बलबीम तर एका बाजूला शिवशेवटी संघ. आपल्याला सुरुवात नितेश टू ओमकार. हो किन बोल्ट दुसरा धक्का भेटतोय ओमकार शिवशेवटी संघाला.
विशाल कदम येतोय. ओमकारची जगण्यात आलं तर म्हणजे विशाल. बघूया अजून माझं प्रगतीपत्र दुसरं षटक चालू असताना सकाळची धावसंख्या 2 गडी बाद. आतापर्यंत सकाळची धावसंख्या झाली ती म्हणजे 18 वरती पोहोच झाली. तर किपाट ह्या षटकामध्ये जर 25,000 उभारल्या तर नक्कीच आपल्याला शेवटच्या चेंडू परत 100 पुढे पाहायला भेटेल. सकाळची धावसंख्या 18, 2 गडी बाद 18. चला पंच आपण टाइम वेस्ट मॅच चालू करायची आहे. हॅलो, या ठिकाणी श्री सतीश गणपत उतेकर वावे गावठण यांच्याकडून मंदिराकरता 2,501 रुपयाची देणगी आलेली आहे. तर मी त्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. त्याचबरोबर माया केशव यादव वरवली यांच्याकडून मंदिराकरता 5,001 रुपयाची देणगी आलेली आहे. तर त्यांचं देखील या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी मी वसंत मोरे साहेब आलेले आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी टॉस करून घ्यायचं आहे. खरोखर सरबड चिन्ह केला आहे कबड्डीचे विशाल कदमपेटी. सकाळची धावसंख्या 19. आता पण स्ट्रायकिंगला फलंदाज मोठा फलंदाज आहे मच्छिंद्र शिंदे. मच्छिंद्र शिंदे मारा करेल तर म्हणजे नितेशला, नितेश मारा करेल तर म्हणजे मच्छिंद्र शिंदेला. तर नाणेफेकीचा कॉल केला जातोय. चौरवणे हनुमंतवाडी विरोधात जय गणेश पोसरे. आमच्या वसंतजी मोरे साहेबा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. पुन्हा एकदा दुसरा जीवदान, तिसरं जीवदान. 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या शिवशंभर डिवे संघाची 2 गडी बाद 20 ह्या आकड्यावरती. खरोखर हा तिसरा धक्का, तिसरा जीवदान भेटतो मच्छिंद्र शिंदेला. कारण आज त्यांनी देवाचा डाव घेऊन आज जीवदान भेटतोय. ह्या जीवदानचा फायदा मच्छिंद्र शिंदे या खारलांच्या ग्राउंड वरती घेतो का? षटकार आणि चौकार. हॅलो प्रवीण, जर सांगायचं म्हटलं तर क्रिकेट, कारण आपण गेल्या वर्षी जेव्हा साऊथ आफ्रिका आणि इंडियाचा जेव्हा वर्ल्ड कप झाला, जेव्हा क्रिकेट असं तेव्हा कॅच विन तर मॅच विन. जेव्हा फायनलच्या सामन्यात मिलरचा जेव्हा ज्यांनी सूर्यकुमार यादवने झेल घेतला होता आणि फायनलचा प्रथम पारदेशचा मानकरी ठरला होता तो आपला भारत देश. म्हणजे कॅचला किती महत्व आहे. क्षेत्ररक्षण करता येईल कॅच तिथं मॅच विन. जर कॅच जर आपण पकडली तर नक्कीच फलंदाज बाद होऊ शकतो आणि मॅचमध्ये परिवर्तन होऊ शकतं. तर क्रिकेट आहे. तर सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज संघाची धावसंख्या होते. प्रगतीबद्दल तिसरं षटक घेऊन येतो म्हणजे बडिश. मोठा फटका असेल, खरोखर मोठा फटका. डी झोड मध्ये जातोय. पंच 2 धावा करतात. 2 धावडी संघाची धावसंख्या 22 आकड्यावरती. आता फक्त 11 चेंडू आणि 29 धावा. 29 धावा 11 चेंडू असं समीकरण बदलतोय. खरोखर 11 चेंडू 29 धावांची गरज. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते. नक्कीच हाणामारी करावी लागेल, कारण सलामीला आलेला हा फलंदाज आहे तो मच्छिंद्र शिंदे. मोठे फटके मारावे लागतील आपल्या संघाला जर विजयाच्या वाटेवरती नेऊन ठेवायचं असेल तर. पुढचा चेंडू गोलंदाज प्रवीण. पुन्हा एकदा बॅट चेंज. डी झोड मध्ये जातोय. डी झोड मध्ये सगळ्याची धावसंख्या 23. आता फक्त 10 चेंडू आणि 28 धावा. कारण कशा पद्धतीने बॅटिंग करू शकतो मच्छिंद्र शिंदे. कारण आपल्याला यजमान संघ आहे, तर यजमान संघाला आज खिशाच्या झेलमध्ये टाकायला लागेल. ते म्हणजे यजमान संघाला नक्कीच जर बॅटिंग हा हुकमी खेळाडू मच्छिंद्र शिंदे म्हणून शिवशुभ डिवे संघाकडून. त्या ठिकाणी मोठा फटका असेल. बघूया खरोखर किती धाव येतील. चांगला क्षेत्ररक्षण, वेल डन थ्रो आणि तिसरा धक्का शिवशुभ डिवे संघाला. जसा आला तसा मार्गस्थ परतावा लागतोय विशाल कदम डीजे. गेले
5-6 वर्ष बघतोय आणि खरोखर या नवीन पिढीला कसं पुढं करायचं आहे. कारण आमचे खरोखर चांगले मी जेव्हा बघितलं धामणमध्ये घोड्याचढमध्ये जी बॅच होते त्या ठिकाणी चांगले गोलंदाजी केली होती आणि एका षटकामध्ये तिने 3च धावा दिल्या होत्या. सुधीर भापतिडी खरोखर बचिंद्र शिंदे आणि त्या ठिकाणी पत्रकार विभागातील असे 5 खेळाडू आहेत सिनियर खेळाडू म्हणून. चला आपल्याला सुरुवात गोलंदाजी मागतो आहे तो म्हणजे बडिशा आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज बचिंद्र शिंदे मोठा फटका हेलिकॉप्टर शॉट बिग ब्रँडेड षटकार 6 धावा डीजे. शिवशपट विसकला कारण मी बघाशीच म्हटलं कारण जीवदान भेटलं ना त्या नक्कीच आपल्याला विजयच्या वाटचालीकडे जाऊ शकतो. कारण जर म्हणायला गेलं एकूण जर 3 जीवदान ते म्हणजे बचिंद्र शिंदेला भेटला आणि 3 जीवदानचा फायदा उचलतोय तो म्हणजे बचिंद्र शिंदे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सुधीरजी भापती. गोलंदाज आहे तो म्हणजे पटिश डॉस्ट्राईकला फलंदाज मोठा फटका बाजार फलंदाज आहे बचिंद्र शिंदे. त्या ठिकाणी पण वाईट घोषित करतात एक आवत धावपट्टे वाईट सगळ्याचे धावसंख्या झाली या स्क्रीन कार्डवरती आतापर्यंत ती पण 32 आता फक्त तीन ओव्हर समाप्तीनंतर सगळ्याची धावसंख्या 31 आता फक्त समीकरण बदलते 6 चेंडू ओके 6 चेंडू 20 धावा 6 चेंडू आणि शेवटचं षटक कोण घेऊन येतो या तलवट बलिवीर संघाकडून तो म्हणजे प्रतीक. ते नक्की जर म्हणे गेलं तर आज जे स्ट्राईक घेतली ते म्हणजे बचिंद्र शिंदे कारण त्याला माहिती आहे कारण 6 चेंडू मध्ये 20 धावा ह्या मैदानावरती खारल्यांच्या मैदानावरती मी कसा विजयच्या वाटचालीकडे घेऊन जाऊ शकतो तो म्हणजे आज बॅट खुलवून देतोय मच्छिंद्र शिंदे. सामन्याला सुरुवात स्ट्रायकिंगला फलंदाज मच्छिंद्र शिंदे. नॉन स्ट्राईकला फलंदाज रवींद्र सुधीरजी महापती पडून आहेत. गोलंदाज आहे तो म्हणजे प्रतीक. बघूया सामन्याला सुरुवात पुढचा चेंडू प्रतीकचा मच्छिंद्र शिंदेला. मच्छिंद्र शिंदे मारा करतो म्हणजे प्रतीकला. प्रतीक मारा करतो म्हणजे मच्छिंद्र शिंदेला. सामन्याला सुरुवात हा मात्र दिदा चेंडू खरोखर दिदा चेंडू एका बाजूला बलबीन तलवड संघ तर एका बाजूला शिवशंभ डिव्हिस संघ हेच बस संघ. पुढे एकदा समीकरण बदलतंय 5 चेंडू 20 धावा 5 चेंडू. मोठा फटका हेलिकॉप्टर शॉट पुन्हा एकदा बॅट खुलवून दिले रोडच्या पलीकडे 6 धावा ब्रँडेड षटकार डीजे. ठेवले 4 चेंडूचा खेळ बाकी असेल 14 धावांची गरज आणि सिद्धेश गुडेकर स्वाभिमान पक्ष टायगर ग्रुपचे लागोपाठ 3 षटकार मारल्यास 1,500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मच्छिंद्र शिंदे एक चांगली डॉट बॉलची सांगता झाले. मला वाटतं मोठा फटका मारण्याचा इरादा असेल मच्छिंद्र शिंदे यांचा. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते. शिवशंभू निवे विरोधात तलवट बलवीम यानंतरची होणारी लढत आहे. शिवशक्ती चोरवणे हनुमंतवाडी विरोधात जय गणेश पोसरे. चांगला फटका मारलाय चेंडू जातोय मात्र षटकार डीजे.
43 फक्त 2 चेंडू 8 धावा 2 चेंडू जोरदार टाळा वाजवा खरोखर मच्छिंद्र शिंदे साठी जोरदार टाळा वाजवा लागल हॅलो 2 चेंडू 8 धावा समीकरण बदलतंय एका बाजूला बलवीन तलवट तर एका बाजूला शिवशोपटी संघ आता बाजू गडबड दिला दिसतोय पाहायला भेटतोय प्रतीक स्ट्रायकिंगला फलंदाज मच्छिंद्र शिंदे नक्कीच प्रवीण 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 8 धावांची गरज एक चांगला प्रकारचा मोठा सामना हाय व्होल्टेजचा सामना आजच्या दिवसातील ही चौथी लढत आपल्याला पाहायला मिळते कोण हरणार कोण जिंकणार कोणाला माघारी परतावं लागणार या सामन्यामध्ये तलवट बलवीम विरोधात शिवशंभो निवे असंघ यजमान संघ आहे लागोपाठ 3 षटकार मारल्याने आपल्या संघाला जर विजयी केलं तर सिद्धेश गुडेकर साहेबांकडून टायगर ग्रुप स्वाभिमान पक्ष 1,500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल मच्छिंद्र शिंदेसाठी चांगला फटका मारला होता लेग फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय डिक्लर झोनमध्ये आणि 1 धावेचा इशारा येतोय या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय 1 ने वाढते कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे 1 चेंडू 7 धावांची गरज जो मारला जो हुकला तो हारला आणि जो ठोकला तो जिंकला स्पर्धेचा नियम आहे क्रिकेट आहे क्रिकेट म्हटलं की सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आमचे विलासजी पालांडे रुपेशजी पालांडे थोडेसे घाबरलेले दिसत आहेत काय फटका मारलाय काय सजवलाय चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार या षटकारानिशी पराजयभूत घडलंय तो शिवशंभो निवे हा संघ फिरणारा असा हा सामना आहे मला असं वाटतंय की जरी हारलं पाहिजे पण असं सन्मानपूर्वक हारलं पाहिजे हॅलो. की ज्याची लाज नाही वाटली पाहिजे आणि वैयक्तिक 37 धावा या ठिकाणी मच्छिंद्र शिंदे यांनी कुटलेल्या आहेत